हॅलो मित्रांनो, स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बार्टी, आरटी, टार्टी, महाज्योती, सारथी याची जी स्कॉलरशिप टेस्ट झाली होती त्यासाठी आपण एक पोलिंग केली होती. त्यानुसार कट ऑफ हा किती लागू शकणार, त्यानंतर फायनल रिझल्ट केव्हा लागणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आणि कधी होणार, अशा प्रकारचे खूप विद्यार्थ्यांचे क्वेश्चनसुद्धा आले होते. तर आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा. त्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. जर आपण पोलिंगचा विचार जर केला तर आपण पोलिंग पोलीस भरतीसाठी केली होती. त्यानंतर MPSC आणि UPSCसाठी, SSC आणि IBPSसाठी केली होती. तर त्यामध्ये पोलीस भरतीमध्ये लगभग 1700 ते 1800 विद्यार्थ्यांनी सहभागिता दाखवली होती. त्यानंतर UPSC आणि MPSCमध्ये लगभग 1200 आणि 1300 विद्यार्थ्यांनी सहभागिता दाखवली होती. त्यानंतर SSCचा जर विचार केला आणि IBPSचा जर विचार केला तर यामध्ये लगभग 700 ते 800 विद्यार्थ्यांनी सहभागिता दाखवली होती. या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कमेंटला अनुसरून आपण कट ऑफ तयार केलेला आहे. तर चला पाहूया तो. पोलीस भरतीचा जर विचार केला आपण तर बार्टी, आरटी आणि टार्टी याचा कट ऑफ हा पुढील प्रमाणे राहू शकतो. म्हणजेच बार्टीचा कट ऑफ हा मुलांचा हा लगभग 45 ते 50 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर आरटीचा कट ऑफ हा 30 ते 35 या दरम्यान राहू शकतो आणि टार्टीचा कट ऑफ हा लगभग 35 ते 40 या दरम्यान राहू शकतो. हा कट ऑफ झाला आहे मुलांचा कट ऑफ. त्यानंतर जर आपण मुलींचा विचार केला तर मुलींचा कट ऑफ हा पोलीस भरतीसाठी लगभग बार्टीसाठी हा 30 ते 35 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर आरटीसाठी हा 25 ते 30च्या दरम्यान. त्यानंतर टार्टीसाठी हा लगभग सेम 25 ते 30 या दरम्यान राहू शकतो. आरटीचा याच्यापेक्षासुद्धा कमी होऊ शकतो, परंतु आपण हा सांगितलेला आहे 30-35, 25-30 आणि 25-30 हा सेफ स्कोर झालेला आहे. त्यानंतर जर आपण UPSC आणि MPSCचा जर विचार केला आपण तर बार्टीमध्ये लगभग UPSC आणि MPSCमध्ये बार्टीमध्ये लगभग 65 ते 70 या दरम्यान कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर आरटीमध्ये हा 55 ते 60 या दरम्यान जाऊ शकतो. टार्टीमध्ये हा 60 ते 65 या दरम्यान जाऊ शकतो. महाज्योतीमध्ये सुद्धा हा 65 ते 70 या दरम्यान जाऊ शकतो आणि सारथीमध्ये हा 65 ते 70 या दरम्यान जाऊ शकतो. हा कट ऑफ आपला UPSCचा झाला आहे. त्यानंतर जर आपण हा मेलचा कट ऑफ आहे. त्यानंतर फिमेलचा जर विचार केला आपण तर यामध्ये लगभग 55 ते 60 हा बार्टीचा राहू शकतो. त्यानंतर आरटीचा हा 40 ते 45 राहू शकतो. त्यानंतर टार्टीचा हा 50 ते 55. त्यानंतर महाज्योतीचा हा 60 ते 65. त्यानंतर सारथीचा हा सुद्धा 60 ते 65 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर जर आपण SSC आणि IBPS याचा विचार जर केला तर त्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात कॉम्पिटिशन होतं. त्यामुळे याचा कट ऑफसुद्धा अतिशय कमी लागू शकतो. बार्टीचा जर विचार केला आपण तर बार्टीचा कट ऑफ हा लगभग SSCसाठी हा लगभग 40 ते 45 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर आरटीसाठी हा 30 ते 35 या दरम्यान राहू शकतो.
त्यानंतर टायटीसाठी सुद्धा हा 35 ते 40 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर महाज्योतीसाठी हा थोडा जास्त राहू शकतो, म्हणजेच 50 ते 55. त्यानंतर सारथीसाठी हा 40 ते 45. महाज्योतीसाठी सुद्धा हा 45 ते 50 लागू शकतो. त्यानंतर IBPSचा जर विचार केला तर बार्टीमध्ये हा लगभग 30 ते 35 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर RTमध्ये हा 20 ते 25. RTमध्ये हा 20 ते 25 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर महाज्योतीमध्ये हा लगभग 30 ते 35. त्यानंतर सारथीमध्ये सुद्धा हा 30 ते 35 राहू शकतो. हा मुलांचा कट ऑफ झालेला आहे. त्यानंतर जर आपण मुलींचा विचार केला तर SSCमध्ये बार्टीमध्ये हा लगभग 30 ते 35 या दरम्यान जाऊ शकतो. त्यानंतर RTचा सुद्धा हा 20 ते 25 या दरम्यान राहू शकतो. टार्टीचा 30 ते 35 पकडून घ्या आपण. महाज्योतीचा सुद्धा सेम 30 ते 35 राहू शकतो. त्यानंतर सारथीचा सुद्धा 30 ते 35 राहू शकतो. त्यानंतर IBPSचा जर विचार केला आपण तर हा अतिशय कमी 30 ते 35 पकडून घेऊ. सेफ स्कोअर याच्यापेक्षा कमीसुद्धा लागू शकतो. यामध्ये 20 ते 25 पकडून घेऊ. त्यानंतर टार्टीमध्ये सुद्धा 20 ते 25 पकडून घेऊ. महाज्योतीमध्ये 20 ते 25 इतका लागू शकतो. त्यानंतर सारथीमध्ये सुद्धा हा 30 ते 35 या दरम्यान राहू शकतो मुलींसाठी. अशा प्रकारचा हा आपला कट ऑफ राहणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं आता तर फायनल रिझल्ट कधी लागणार आहे. फायनल रिझल्टचा जर विचार केला आपण तर लगभग दिवाळीच्या नंतर म्हणजेच 22 ते 25 या तारखेला राहू शकतो. म्हणजे आपण जर एक्झाम झाल्यानंतर जर विचार केला तर एक्झाम लगभग आपली 30ला झाली. त्यामध्ये तिथून 7 ते 8 दिवसामध्ये आपला ॲन्सर की इश्यू करण्यात आली. त्यानंतर तिथून 8 ते 10 दिवसामध्ये फायनल लिस्ट लागणार होती. परंतु UPSCमध्ये जी एक्झाम झाली होती 29 आणि 30मध्ये, त्या एक्झाममध्ये जे विद्यार्थी येऊ शकले नाही त्यांच्यासाठी ती एक्झाम रिकंडक्ट करण्यात आली. त्यामुळे थोडं 10 ते 15 दिवस लेट झालं. म्हणजेच ती एक्झाम झाली 9 ते 10 तारखेला झाली. त्यामुळे रिझल्टसुद्धा 9 ते 10 दिवस पुढे सरकला. म्हणजे जर आपण रिझल्टचा जर विचार केला आपण तर रिझल्ट हा लगभग 22 ते 25 या तारखेला कन्फर्म राहू शकतो. त्यानंतर खूप जणांचे आणखीन क्वेश्चन आले होते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे आणि ते कुठे होणार आहे. हे सुद्धा क्वेश्चन अतिशय जास्त प्रमाणात आले, तर ते पाहूया आपण. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट लागल्याच्या 15 दिवसानंतर होणार. म्हणजे 22 ते 25पर्यंत आपला रिझल्ट लागून जाईल फायनल. तिथून तुम्हाला 8 ते 15 म्हणजे 10 ते 15 दिवसामध्ये मेलद्वारे कळवण्यात येईल. तर तो लगभग राहील 10 ते 15 दिवस, म्हणजेच 10 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाईल. त्यामध्ये आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होईल याचा जर विचार केला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला मेलमध्ये सांगून देणार आहे की कुठे होणार आहे. तर ते सहसा डिस्ट्रिक्ट लेवलवर होत असते. म्हणजेच जे तुमचा जिल्हास्तरीय समाज कल्याण विभाग राहते ना, तिथे होऊ शकते. तिथून तुम्हाला सेंटर निवडावं लागेल आणि सेंटर किंवा इन्स्टिट्यूट निवडावं लागेल. त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुमचे सर्व डाऊट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पोलीस भरती, SSC GD, MTS किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी
नवीन सिरीज सुरू केलेली आहे, म्हणजेच 7 दिवसामध्ये संपूर्ण GK GS समाप्त ही सिरीज सुरू केलेली आहे. त्याचे व्हिडिओ आपण 2 बनवलेले आहे. आता उद्याला आपला 3रा व्हिडिओ येणार आहे. जर जे विद्यार्थी पोलीस भरतीची किंवा MTS SSC याची तयारी करत असेल त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे, ज्यामध्ये आपण चॅप्टर वाईज, सब्जेक्ट वाईज टॉप MCQ करणार आहोत. या सिरीजमध्ये लगभग 7 दिवसाच्या सिरीजमध्ये आपण लगभग 8 ते 10,000 MCQ कवर करणार आहोत. ते पण चॅप्टरनुसार, सब्जेक्टनुसार आणि मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. ते तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे राहणार आहे. तर ते तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता. धन्यवाद.